सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष पुनरीक्षण मतदार यादी कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये आपल्याला वयोगट 18 ते 39 यामधील आपल्या भागातील ज्या काही स्त्री मतदार आहेत, म्हणजे सून मतदार, त्यांना आपल्याला त्यांच्या माहेरी अर्थात त्यांच्या वडील, आजोबा, आजी, आई यांच्यासोबत मॅप करायचा आहे. त्यासाठी आपल्याला त्यांच्या वडिलाचा मतदारसंघ, भाग क्रमांक, यादी क्रमांक शोधण्यासाठी आपल्याच मोबाईल ॲपमध्ये BLO ॲप आपण ओपन करूयात. तेथून आपल्याला त्यांच्या गावचा भाग क्रमांक आणि यादी क्रमांक आपल्याला पाहता येईल. मी ॲप ओपन केलेलं आहे. येथे गेल्याच्या नंतर आपल्याला हे 3 रेषे दिसतात आडव्या, तिथे जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर अबाउट ECI नावाचं एक ऑप्शन आहे. यामध्ये तिसरं जे ऑप्शन आहे ऑफिशियल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स, इथे जाऊन आपल्याला ओपन करायचं आहे. असा डिस्प्ले दिसेल. या ठिकाणी 4-5 विंडो आहेत. येथे सर्च युअर नेम इन लास्ट SIR हे काय ब्ल्यू रंगातलं आहे, त्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे. आता तुम्हाला असा डिस्प्ले दिसेल. येथे गेल्याच्या नंतर लास्ट SIR स्टेट, आता महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्र हा पर्याय निवडायचा आहे, परंतु जो तुमचं राज्य असेल ते. यानंतर डिस्ट्रिक्ट इन 2002 आपल्याला निवडायचं आहे. आता मी या ठिकाणी उदाहरणादाखल माझ्याकडं जे काही एक स्त्री मतदार आहे त्यांचा जिल्हा या ठिकाणी निवडतो आहे. मी अगोदर ती माहिती गोळा केलेली आहे. जालना मतदारसंघ आहे आणि असेंब्ली मतदारसंघ त्यांचा जो मी काही माहिती मिळवलेली आहे तो अंबड आहे, 185 अंबड. आता इथे गेल्यानंतर आपल्याला बाकीची फक्त त्या मतदाराचं, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर त्या सून मतदाराच्या वडील, आजी, आजोबा, आई यांचं नाव अगोदर तुम्हाला विचारावं लागेल त्या स्त्री मतदाराला. आता मी अगोदर विचारल्यामुळे मी या ठिकाणी इलेक्टर्स फुल नेम इन लास्ट SIR मी या ठिकाणी त्यांचं जे काही नाव आहे ते टाकतो. या ठिकाणी नारायण पागिरे. आता मला त्यांचं आजोबाचं नाव देखील माहीत नाही आहे, परंतु इतकी जरी माहिती आपण या ठिकाणी टाकली तरी आपल्याला मिळू शकते. पूर्ण नाव मिळालं तर खूपच चांगलं. यादा कदाचित जर नाही मिळालं तर आपल्याला प्रथम नाव आणि आडनाव देखील सर्च होऊ शकतं. सर्च नावाचं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. इथे गेल्याच्यानंतर पूर्ण मला अंबड मतदारसंघातील या नावाशी, म्हणजे प्रथम नाव जे आहे नारायण या नावाशी संपूर्ण या ठिकाणी, आता पागिरे कमलबाई नारायण पागिरे नारायण दामोदर. तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल अजून याच्या अगोदर की त्याचा विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर त्यांचं जे गाव आहे. आता मला पांगिरवाडी हे त्यांचं गाव आहे माहेरचं, आमच्या सून मतदाराचं, त्यामुळे मला या ठिकाणी पांगिरवाडी शोधायला सोपं गेलं. आता अजून एक पाहिजे आपल्याला, पांगिरवाडीचे याच नावाचे कदाचित एका गावामध्ये दोन देखील मतदार असू शकतात, म्हणून सहज तुम्ही या ठिकाणी डोळ्याखालून घालू शकतात. पांगिरवाडी हा शब्द इथं कुठे आहे का, हा भाग क्रमांक इथे आहे का, तर इथून आपल्याला हे देखील पाहता येईल. 100 या ठिकाणी जवळपास त्या नावं आहेत. तर या ठिकाणी मला कुठेही पांगिरवाडी हा शब्द, हा गाव या ठिकाणी सापडत नाही आहे. त्यामुळे माझी खात्री पटलेली आहे की मला येथे माझं पांगिरवाडीमध्ये हे नाव माझं या ठिकाणी खात्रीपूर्णक आहे, तेच नाव आहे पागिरे नारायण दामोदर. आणि मी सर्चमध्ये देखील या ठिकाणी शोधलेला आहे. सर्च करून 185 अंबड आपल्याला शोधत असताना हा नंबर आपल्याला कागदावर लिहावा लागेल, ऑफलाईन कागदावरती. 39 पांगिरवाडी आणि त्यांचा जो नंबर आहे पार्ट सिरियल नंबर तो आहे 332. ह्या तिन्ही गोष्टी आणि प्लस हे नाव आपल्याला या ठिकाणी नोंद करून घ्यावे लागेल. आपल्याला ॲड प्रोगेन्सी, सेल्फ ॲड प्रोगेन्सी हा पर्याय निवडत असताना आपल्याला विधानसभा मतदारसंघ, त्या पोलिंग स्टेशनचा नंबर आणि पार्ट सिरियल नंबर, पार्ट नंबर, ह्या 3 गोष्टी अतिशय आवश्यक असतात. या पद्धतीने आपण हे नाव शोधून आपल्या ऑफलाईन कागदामध्ये लिहू शकतो. आणि त्याला नंतर या सून मतदाराला आपल्याला त्यांच्या वडिलासोबत आपण जे काही नेहमीप्रमाणे या ठिकाणी मॅप करतो ते देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. ते आता याला कुठं मॅप करायचं आहे हे अगोदर शोधण्याचं या ठिकाणी मी व्हिडिओ दाखवलेला आहे. मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR हा पर्याय निवडून या ठिकाणी मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोग्रेन्स हा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे.
आता मला काय करायचं आहे, या ठिकाणी अनमॅप्डमध्ये या स्त्री मतदाराचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे. पहा, ज्योती आसाराम नवगरे, मार्क सेल्फ ॲज प्रोगेन्सी. पहा, येथे मला जे आत्ता याच्या अगोदर व्हिडिओमध्ये त्यांच्या वडिलाचं नाव सापडलं, त्या ठिकाणी आंबड 185 हा मतदारसंघ होता त्यावेळेला. तर ते मी या ठिकाणी मॅप करत आहे. 185 हा आंबड. त्यानंतर सिरियल लास्ट पार्ट नंबर हा आहे 39 पांगिरवाडी, पांगिरवाडी. आणि त्यांचा SIR नंबर आहे 332 सिरियल नंबर. पागिरे नारायण दामोदर, पागिरे नारायण दामोदर. येथे गेल्याच्या नंतर सिलेक्ट रिलेशन टाईप, येथे गेल्यानंतर मी यांची ही मुलगी असल्यामुळे डॉटर हा या ठिकाणी पर्याय निवडतो आहे. आणि ॲड प्रोगेन्सी ॲड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त यासाठी काय करावं लागेल, अगोदर आपल्याला ऑफलाईन त्या स्त्री मतदाराचं नाव लिहावं लागेल आणि त्यानंतर त्यांच्या जे काही हयात वडील आजी आजोबा असतील त्यांचं नाव लिहावं लागेल. आणि या पद्धतीने आपल्याला मी पहिल्या वेळेस सांगितल्याप्रमाणे सर्च करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना ॲड करायचं आहे.